विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सध्या ऑनलाईन मार्गदर्शन असल्यामुळे आपण सध्या रेग्युलर या मार्गदर्शनात राहू. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बघितलो की इलेक्ट्रिकल कंडक्टन्स किंवा इलेक्ट्रिक कंडक्टर. तर इलेक्ट्रिक कंडक्टर म्हणजे काय होते कळलं असेल तुम्हाला आता. तर इलेक्ट्रिक कंडक्टर म्हणजे ज्या पदार्थातून करंट वाहतो त्याला इलेक्ट्रिक कंडक्टर्स म्हणतात. आता इलेक्ट्रिकल इन्सुलेटर म्हणजे काय होते याबद्दल आता माहिती बघूया. की इलेक्ट्रिकल इन्सुलेटर म्हणजे काय होते की ज्या पदार्थाचा विरोध उच्च असतो आणि ज्यामधून सहजपणे किंवा मंदपणे म्हणजे सहजासहजी किंवा मंदपणे करंट वाहून जाऊ शकत नाही, अशा पदार्थाला अवाहक किंवा इन्सुलेटर असे म्हणतात. ज्या पदार्थाचा विरोध काय असतो उच्च असतो आणि सहजासहजी त्या पदार्थामधून करंट वाहू शकत नाही, मंदपणे किंवा सहजपणे, अशा पदार्थाला अवाहक किंवा इन्सुलेटर असे म्हणतात. लक्षात. उदाहरणार्थ लाकूड, रबर, चिनीमाती, अभ्रक, PVC इत्यादी इन्सुलेटरला डायइलेक्ट्रिक इन्सुलेटर असेही म्हणतात. तर कोणत्याही इन्सुलेटरला डायइलेक्ट्रिकल इन्सुलेटर का म्हणतात? तर डायइलेक्ट्रिकचा अर्थ काय होते की उच्चतम व्होल्टेज सुरक्षितपणे सहन करण्याची शक्ती. उच्चतम व्होल्टेज सहन करण्याची शक्ती आपण समोर बघणारच आहोत. तर ज्या ठिकाणी विद्युत प्रवाह नको आहे अशा ठिकाणी विद्युत प्रवाहापासून संरक्षण मिळवण्यासाठी, अशा ठिकाणी विद्युत प्रवाहासाठी किंवा विद्युत प्रवाहापासून संरक्षण मिळण्यासाठी या इन्सुलेटरचा वापर करतात. आता इन्सुलेटरचे गुणधर्म काय आहेत? जसे आपण कंडक्टरचे गुणधर्म बघितलो तसेच आपण या ठिकाणी इन्सुलेटरचे गुणधर्म पाहूया. की इन्सुलेटरच्या गुणधर्मामध्ये काय पाहिजे? इन्सुलेशन रेजिस्टन्स जास्तीत जास्त असला पाहिजे, विरोधक शक्ती जास्तीत जास्त असली पाहिजे. तर इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी असेल तर त्यामधून काय होतो? लिकेज करंट वाहतो. लिकेज करंटचा उदाहरण म्हणजे समजा आपल्या घरी पावसामध्ये पाऊस पडला की समजा ओलावा आला तर त्यामध्ये जो लिकेज करंट होतो, लिकेज करंट म्हणजे की काहीतरी सूक्ष्म प्रमाणात काही प्रमाणात त्या ठिकाणी करंट वाहतो, त्याला म्हणतो आपण लिकेज करंट. तर लिकेज करंट केव्हा वाहतो? जेव्हा इन्सुलेशन रेजिस्टन्स काय असतो? कमी असतो, त्यावेळेस लिकेज करंट हा वाहत असतो. तर सुरक्षितता व कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून लिकेज करंट वाहने काय असते? योग्य नसते. म्हणून साधारणपणे दर घन सेंटीमीटरला इन्सुलेशन रेजिस्टन्स हा मेगा ओहम मध्येच असला पाहिजे. इन्सुलेटरची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशी असली पाहिजे? जास्तीत जास्त असली पाहिजे मगानी सांगितल्याप्रमाणे. तर उच्चतम व्होल्टेज सुरक्षितपणे सहन करण्याच्या शक्तीला इन्सुलेटरची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असे म्हणतात. उच्चतम व्होल्टेज सहन करण्याच्या शक्तीला इन्सुलेटरची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असे म्हणतात. ही शक्ती किलोव्होल्टवर मिलीमीटरमध्ये सांगितली जाते. इन्सुलेशनच्या दोन्ही बाजूस
त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त व्होल्टेज असेल तर ते इन्सुलेशन पंक्चर होणे म्हणजे आपला टायर पंक्चर होणे म्हणजे काय होते? टायर एकतर ट्यूबमध्ये काहीतरी गेलेला असेल, टायरमध्ये काहीतरी गेलेला असेल व ते फाटते, त्याला म्हणतात पंक्चर होणे. आणि त्यातून लिकेज करंट वाहू लागतो. समजा आपला केबल आहे PVCचा, तर त्याची क्षमता आहे 32,000 व्होल्टची. किंवा 11 kV म्हणजे 11,000 व्होल्टची. परंतु 11,000 व्होल्टच्या ठिकाणी तुम्ही 33,000 व्होल्ट जरी त्या केबलला दिले तर साहजिकच आहे त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त व्होल्टेज मिळाल्यामुळे तो केबल गरम होऊन त्याची क्षमता ऑटोमॅटिक कमी होते. तर त्यातून लिकेज करंट वाहण्याची शक्यता असते. तर याला म्हणतात ब्रेकडाऊन असे म्हणतात. आणि ज्या कमीत कमी व्होल्टेजला इन्सुलेशनची ब्रेकडाऊन होते त्या व्होल्टेजला ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतात. ब्रेकडाऊन व्होल्टेजमुळे स्पार्किंग होते आणि वेळोप्रसंगी आग लागण्याची सुद्धा शक्यता असते. इन्सुलेटर हा आर्द्रता शोषून घेणारा नसावा. आर्द्रता शोषून घेणे म्हणजे वातावरणामध्ये समजा पाऊस पडला तर पावसाचा जो त्याच्यावर म्हणजे पाणी वगैरे शोषून घेणारा नसावा. इन्सुलेटर आर्द्रता शोषून घेतल्यास त्याची विरोधकता कमी होते आणि वाहकता वाढते, म्हणून लिकेज करंट हा वाढतो किंवा त्याच्यामधून लिकेज करंट वाहू शकतो. म्हणजे आर्द्रता शोषून घेतल्यास त्याची विरोधक शक्ती काय होते? ऑटोमॅटिकली कमी होते आणि त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. आणि कंडक्टिव्हिटी वाढली की काही प्रमाणात त्यातून लिकेज करंट वाहू लागतो. समजला? नंतर तापमानात फरक पडल्यास त्याच्या विरोधामध्ये होणारा बदल कमीत कमी असला पाहिजे. म्हणजेच त्याची थर्मल स्टॅबिलिटी चांगली असली पाहिजे. इन्सुलेशनची जास्तीत जास्त तापमान सहन करण्याची शक्ती म्हणजे त्या इन्सुलेटरची थर्मल स्टॅबिलिटी होय. तर होते काय की ज्यावेळेस इन्सुलेटर गरम येतो तर गरम आल्यानंतर तो समजा प्रसरण पावणारा असेल तर प्रसरण पावतो आणि त्याची यांत्रिक शक्ती काय होते? ऑटोमॅटिकली कमी होते. त्याचप्रमाणे इन्सुलेटरचे तापमान वाढल्यास त्याची यांत्रिक शक्ती कमी होऊन रेजिस्टन्स कमी होतो आणि रेजिस्टन्समध्ये होणारा बदल जास्तीत जास्त असेल तर लिकेज करंट सुद्धा जास्तीत जास्त वाहतो. त्यामुळे होणारा धोका टाळण्यासाठी इन्सुलेटरची थर्मल स्टॅबिलिटी कशी असली पाहिजे? चांगली असली पाहिजे. थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे कळलं तुम्हाला की तो जितका जास्त गरम झाला म्हणजे त्या गरम अवस्थेमध्ये सुद्धा तो टिकाव धरून राहिला पाहिजे. तो त्याच्यामध्ये म्हणजे जळण्याची प्रक्रिया, हिटिंगची प्रक्रिया ही त्या स्टॅबिलिटीप्रमाणे त्याच्यामध्ये असायला पाहिजे. इन्सुलेटर हा यांत्रिकदृष्ट्या कसा असला पाहिजे? मजबूत असला पाहिजे. म्हणजे इन्सुलेटर हा प्रत्यक्ष वापरात असताना त्याची जी काही क्षमता आहे, समजा 11 kV वर चालणारे इन्सुलेटर 11 kV पर्यंत न टिकता यापूर्वीच जरी त्याच्यातून लिकेज करंट व्हायला तर ते इन्सुलेटरची मेकॅनिकल स्ट्रेंथ कमी आहे असे समजावे. त्यास अनेक प्रकारची ओढताण करणे, त्याच्यावर ताण आला, तणाव आला तर अशा वेळेस हे सर्व ताण शक्ती त्याची सहन करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. इन्सुलेटर हा लवचिक असला पाहिजे.
लवचिक असला पाहिजे म्हणजे इलॅस्टिसिटी सुद्धा त्याच्यामध्ये पाहिजे. तर आपल्या क्षेत्रात पुष्कळ वेळा म्हणजे आपल्या इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये पुष्कळ वेळा इन्सुलेशनला वाकडे तिकडे करावे लागते आणि तसा केबल वगैरे आपल्याला इकडे तिकडे न्यावे लागतात किंवा तसा इन्स्टॉलेशनमध्ये आपल्याला फ्लेक्झिबिलिटी ठेवावी लागते. तर अशा वेळेस त्याच्यामध्ये लवचिकता अंगी असणे खूप आवश्यक आहे. नंतर त्याच्यामध्ये हवामानाचा कुठलाही फरक पडायला नको किंवा परिणाम पडायला नको. काही इन्सुलेटरला उघड्या हवेमध्ये उपयोग करण्याचा प्रसंग येतो. अशा वेळी त्यावर हवामानातील आर्द्रता, सूर्यप्रकाश, हवा, पाणी, रासायनिक पदार्थ, ऑइल, ग्रीस यांचा कुठल्याही प्रकारे परिणाम होऊ नये. कारण अशा परिणामामुळे इन्सुलेटरचे यांत्रिक व इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक कमी होऊन तो लवकर निकामी होतो. म्हणजेच त्याच्यावर हवामानाचा कुठल्याही प्रकारचा परिणाम पडायला नको. इन्सुलेटरवर आर्द्रता व तापमान याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम व्हायला नको. समजा आर्द्रता व हिटिंगचा म्हणजे तापमानाचा फरक पडला तर त्यातून लिकेज करंट वाहू शकतो. आणि लिकेज करंट मुळे काय परिणाम होते, काय धोके होतात, जीवितहानी व वित्तीय हानी होण्याची शक्यता असते. म्हणून ज्या क्षमतेचे आपले इलेक्ट्रिकल इन्सुलेटर आहेत त्याच क्षमतेच्या इन्सुलेटरला त्या ठिकाणी वापरायचे असते. आणि इलेक्ट्रिकल इन्सुलेटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसुद्धा ज्या क्षमतेपर्यंत आपल्याला जे काही इन्सुलेटर पुरविते ते इन्सुलेटर त्याच क्षमतेपर्यंत वापरायचे असतात. आणि एकंदरीत हे सर्व कॅरेक्टरिस्टिक त्या इन्सुलेटरमध्ये असलेच पाहिजे. तर त्या इन्सुलेटरचे काही वर्गीकरण आहेत, ग्रुप पाडलेले आहेत. त्या क्लासमध्ये ते वर्गीकरण म्हणजे त्या क्लासमध्ये ते इन्सुलेटर येत असतात. जसे YAEBFHC या वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्सुलेटर व त्याचे वर्किंग टेम्परेचर सुद्धा असते. याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इन्सुलेटर म्हणजेच अवाहक हे तुम्हाला या ठिकाणी कळलेलं असेल. आणि अवाहकाची किती महत्त्वाची भूमिका आपल्या इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये आहे तर हे तुम्हाला या ठिकाणी कळलेलंच असेल. त्यामुळे इलेक्ट्रिक इन्सुलेटर हे तुमच्या नेहमी लक्षात असायला पाहिजे की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रेजिस्टन्स कुठल्याही प्रकारे करंट व्हायला नको, लिकेज करंट व्हायला नको, मंद स्वरूपाचा सुद्धा त्या ठिकाणातून काय करंट व्हायला नको. अशा प्रकारे आपला इलेक्ट्रिकल इन्सुलेटर हा भाग तुम्हाला कळलेला असेल. आणि काही नाही समजलं तर तुम्ही मला संपर्क करा. आणि तुम्हाला आता संस्थेमधून सुट्ट्या मिळालेल्या आहेत तर तुम्ही घरीच सुखरूप आणि व्यवस्थित राहा. नमस्कार.